मेष राशी. एप्रिल महिना लागताच वादळ येण्यापूर्वीची शांतता, विश्वासघात, मानसिक वेदना आणि बरंच काही. हा फक्त व्हिडिओ नाही, नियतीचा इशारा आहे. मेष राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ तुम्ही सहजपणे ऐकत नाही आहात, तो तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला आहे. कारण तुमचं आयुष्य खूप काळ सहनशीलतेच्या परीक्षेत अडकलेलं होतं. तुम्ही तक्रार केली नाही, पण देव पाहत होते. तुमच्या आयुष्यात अशा अनेक रात्री आल्या जिथे डोळे उघडे होते पण उत्तरं कुठेच नव्हती. अनेक वेळा तुम्ही स्वतःलाच विचारलं, मी इतकं का सहन करतोय? आणि याचं प्रश्नाचं उत्तर एप्रिलच्या 7 दिवसात तुम्हाला हळूहळू समोर येऊ लागणार आहे. जिथे थांबलेली नियती पुन्हा चालायला लागते. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं महत्त्वाचं आहे. कारण सुरुवात समजली पण शेवट समजला नाही तर बदल हा अर्धवट राहतो. मेष राशीने जे सहन केलं आहे ते कुणालाही दिसलं नाही. मेष राशीचे लोक नेहमीच शांत राहिले, दुःख बोलून दाखवलं नाही, अपमान गिळून पुढे चालत राहिले. आपलेच लोक दूर गेले, विश्वासघात झाला तरीही तुम्ही जबाबदारी सोडली नाही. देव खूप काळ पाहत होते आणि आता त्यांची निर्णय घेतला आहे. एप्रिलचे हे 7 दिवस का महत्त्वाचे आहेत? हे साधे 7 दिवस नाही तर कर्मफळ जागं होण्याचे दिवस आहे. या काळात शनी आणि गुरुचा अत्यंत दुर्मिळ प्रभाव सक्रिय होत आहे. मेष राशीवरचा जुना कर्माचा भार सुटू लागतो. जे थांबलेलं होतं ते अचानक हालचाल करू लागतं. हा काळ असा आहे जिथे एक निर्णय, एक फोन, एक भेट किंवा एक बातमी तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकते. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. नंबर 1. अचानक उघडणारा बंद दरवाजा, जो तुम्ही कायमचा बंद समजला होता. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात असा एक दरवाजा आहे जो तुम्ही मनातल्या मनात कायमचा बंद मानला होता. तुम्ही खूप प्रयत्न केले, तुम्ही खूप वाट पाहिली, पण प्रत्येक वेळी तुमच्या पदरी ही निराशाच पडली. एप्रिलच्या या 7 दिवसात तोच दरवाजा आता पूर्ण हालचाल करू लागतो. हा दरवाजा म्हणजे एखादी नोकरी जी मिळणारच नाही असं तुम्हाला वाटत होतं, व्यवसायात अडकलेली एखादी संधी, एखादी पदोन्नती, अधिकार किंवा मानसन्मान किंवा एखादा मोठा निर्णय जो सतत पुढे ढकलला जात होता. विशेष गोष्ट अशी की हा दरवाजा तुम्ही उघडणार नाही, तो स्वतःहून उघडेल. अचानक फोन येईल, ईमेल येईल, कुणी जुनी गोष्ट पुन्हा काढेल किंवा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल चांगले बोलेल. आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल की हे माझ्या हातात नव्हतं, हे होतं नियतीचं काम. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नंबर 2. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच लोक तुमचं सामर्थ्य आता मान्य करतील. मेष राशीचं दुःख हे कधीही उघड नव्हतं. तुम्ही शांत राहिलात, काम करत राहिलात आणि अपमान गिळत पुढे चालत राहिलात. लोकांना वाटलं, हा काही फार मोठं करणार नाही, हा कायम मागेच राहील. पण एप्रिलच्या या 7 दिवसात चित्र हे पूर्णपणे बदलतं. जे दुर्लक्ष करत होते ते स्वतःहूनच बोलायला येतील. जे तुम्हाला हलक्यात घेत होते ते गप्प बसतील. जे तुम्हाला टोमणे मारत होते ते देखील आता तुमचं कौतुक करतील. हा बदल मोठ्या आवाजात होणार नाही, पण तो इतका ठोस असेल की तुम्हाला जाणवेल, आज माझं वजन समाजात वाढलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा बदल तुमच्यासाठी बाहेरून येणार नाही तर तो आतूनच येईल. तुम्ही स्वतःला एका वेगळ्या नजरेने पाहायला लागाल आणि हीच खरी तुमच्या विजयाची सुरुवात आहे. नंबर 3. आर्थिक बाबतीत चमत्कारिक हालचाल. जिथे काही शक्यता नव्हती, जिथे काही शक्यता उरली नव्हती, मेष राशीच्या जातकांच्या पैशासाठी खूप ताण सहन केला आहे. मेहनत जास्त, फळ कमी आणि जबाबदारी मात्र वाढतच गेल्या. एप्रिलच्या या 7 दिवसात आर्थिक बाबतीत अचानकच हालचाल सुरू होणार आहे. ही हालचाल अशी असेल, अडकलेले पैसे परत मिळण्याचा मार्ग दिसेल, जुनी देणगी, जुने बोनस, कमिशन किंवा थकबाकी, नव्या उत्पन्नाचा विचार जो प्रत्यक्षात यायला लागेल किंवा एखादी ऑफर जी आधी तुम्ही नाकारली होती ती आता तुम्हाला पुन्हा मिळणार आहे. विशेष म्हणजे हा पैसा नुसता हातात येणार नाही, तो डोळ्यात पाणी आणणारा आहे. कारण तो अपमानाने कमवलेला नाही, चुकीच्या मार्गाने आलेला नाही, तर संयम आणि प्रामाणिकपणा आणि सहनशीलतेचं ते फळ आहे. हा पैसा येताना तुम्हाला एक गोष्ट नक्कीच जाणवेल, देव उशिरा देतो पण चुकीचं कधीच देत नाहीत.
नंबर 4, मनावरचा भार अचानक हलका होईल, जो कोणालाच कधी सांगितला नव्हता. मेष राशीच्या जातकांचं सर्वात मोठं युद्ध हे बाहेरच्या जगाचे नसतं, तर ते मनात चाललेलं असतं. तुम्ही हसत राहिलात, काम करत राहिलात, पण आतून सतत एकच विचार होता, मी एकटा आहे का? एप्रिलच्या या 7 दिवसात तो विचार हळूहळू विरघळू लागेल. झोप न लागण्याची समस्या कमी होईल. मनात चाललेली घालमेल तुमची आता थांबेल. छोट्या छोट्या गोष्टींमधून समाधान मिळू लागेल. अचानक असं वाटेल की कोणीतरी तुमच्या खांद्यावरचा भार हळूच काढून घेतला आहे. हा बदल मोठ्या शब्दात मला सांगता येणार नाही, पण तो इतका खोलवर असेल की तुम्ही स्वतःला म्हणाल की आज मी थोडं हलका आहे. ही मानसिक शांतता पैसा किंवा यशापेक्षा देखील खूप जास्त मौल्यवान आहे. नंबर 5, दैवी संरक्षण. जिथे संकट येणार होते तिथेच नेमका मार्ग सापडेल. हा पॉइंट सर्वात गूढ आहे आणि सर्वात शक्तिशाली सुद्धा. एप्रिलच्या या 7 दिवसात तुमच्या आयुष्यात अशा घटना घडतील की ते फक्त योगायोग वाटतील. शेवटच्या क्षणी टळलेले वाद, चुकीचा निर्णय घेण्याआधीच मिळालेली जाणीव, अडचणीत असताना अचानक मिळालेली मदत, हे सगळं कारणाशिवाय नाही. मेष राशीवर या काळात दैवी संरक्षणाचं कवच तयार होत आहे. तुमचं नुकसान होणार होतं पण ते थांबलं. तुम्ही अडकणार होतात पण तुम्हाला मार्ग सापडले. देव थेट समोर येत नाही, पण ते परिस्थिती तुमच्यासाठी वाकवतात. आणि या क्षणी तुम्हाला आतून एक खात्री वाटेल, मी एकटा नाही, कोणीतरी माझ्या सोबत आहे. मेष राशीसाठी एक महत्त्वाचा इशारा. हा बदल तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुम्ही जुन्या वेदना सोडाल, स्वतःला कमी लेखणं थांबवाल. देव संधी देत आहे, पण ती स्वीकारण्याची हिंमत देखील तुमच्याकडे मात्र असली पाहिजे. हा चमत्कार अचानक नाही, तो ठरवून ठरलेला नाही. मेष राशीच्या जातकांनो, एप्रिलचे हे 7 दिवस तुमच्या आयुष्यातील एक असं वळण आहे, शेवट नाही. तर नवीन सुरुवात. तुम्ही ज्या गोष्टींसाठी कधी रडला, कधी शांत राहिलात, कधी एकटे लढलात, त्या सगळ्याच गोष्टी आता उत्तर देऊ लागणार आहेत. हा बदल इतका शांतपणे येईल की तुम्हाला बाहेरच्यांना कळणार नाही, पण तुम्हाला आतून जाणवेल, आत काहीतरी बदलत आहे. जे उशिरा हस्तक्षेप करतात कारण ते संपूर्ण चित्र पाहतात, आणि जेव्हा ते हस्तक्षेप करतात तेव्हा फक्त अडचण दूर करत नाहीत, तर ते माणसालाच बदलून टाकतात. पण हा व्हिडिओ इथे संपतो, पण तुमच्या जीवनाचा नवा अध्याय इथूनच